तर हाय गाईज, आम्ही आज आलेलो आहोत शाळेत. तर आम्ही खूप मज्जा करणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण आलेलो आहोत शाळेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण शाळा भरवलेली आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे, परंतु मला व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झालेला आहे. तर असू द्यात, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय काही किलबिल लहान मुले आहेत. ते किलबिल चालू आहे त्यांची आणि ते त्यांच्यासाठी हा शाळेचा दिवस पहिलाच आहे. त्यामध्ये काही न्यू ॲडमिशन आहेत आणि काही जुने ॲडमिशन आहेत. तर आपल्या शाळेमध्ये छोटी शाळा असल्यामुळे खूप कमी मुलं आहेत. तर आता बघूयात वर वाढतील आपला म्हणजे जशी शाळा डेव्हलप होत जाईल तशी. कारण की शाळेची पण आत्ताच 2-3 वर्ष झालं सुरुवात आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे महिला म्हणजेच टीचर लोक हे त्यांचं जंगी स्वागत करत आहेत, फुलांच्या पाकळ्या वगैरे त्यांच्यावरती टाकून. आणि तो त्यांच्यासाठी खूप छान असं वाटत आहे मुलांना. कारण की असं स्वागत तर पहिलं आपल्या वेळेस बिलकुल पण होत नव्हतं. बळच उचलून मुलं आणली जायची शाळेत, परंतु आता आजकाल खूप म्हणजे व्यवस्थितपणे टापटीपपणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत आणि तेवढेच सक्रिय पालक तसेच विद्यार्थी देखील राहत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्ही मुलांना फुले वगैरे फुगे दिलते, जे की प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत. आणि त्यानंतर आम्ही मॅडमनी सर्व मॅडम जेवढे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, मुलांना औक्षण केलेलं आहे. आणि छान प्रकारे त्यांना चॉकलेट वगैरे देऊन त्यांना ओवाळलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी मी ओवाळत आहे. त्यानंतर दुसऱ्या पण मॅडम ओवाळून घेत आहेत. अशा प्रकारे आम्ही शाळेचा पहिला दिवस हा मस्तपैकी साजरा केलेला आहे. आणि त्या दिवशी आम्ही बिलकुल पण शिकवलं नाही मुलांना व्यवस्थित, म्हणजे त्यांचा एन्जॉय कसा करता येईल किंवा ते कसे रमतील हेच विचार केलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकते तुम्ही काय झालेलं आहे की वारं वगैरे खूप असल्यामुळं बऱ्याच मुलांचे फुगे हे निसटून हातातून जात होते, परंतु आम्ही काही बऱ्याच फुग्यांना सर्व फुग्यांना दोरे बांधून मुलांच्या हाताने दिलेले होते, पण त्यांना एवढं व्यवस्थित नाही ना सांभाळता येत. आणि ते दोरे निसटले किंवा फुगे निसटले हातातून की हा म्हणायचा हा माझा आणि तो म्हणायचा तो माझा. त्यामुळे त्यांचे एकमेकात थोडेसे भांडण व्हायला बघायचे की हा मॅडम माझा आहे फुगा, त्याने घेतला. तो म्हणायचा की नाही मॅडम तो माझा आहे. असं नेहमी चालायचं. परंतु होत गेलं. त्यानंतर कमी झालं. आणि आत्ता पाहू शकताय तुम्ही औक्षण झाल्यानंतर आता आम्ही सर्व मुलांना खेळायला बाहेर सोडणार आहेत सर. त्यानंतर आम्ही बाहेर गेल्यानंतर खेळाचे वस्तू साहित्य काही आणलेलं आहे. घसरगुंडी, झोका आणि सीसॉ. त्याची देखील पूजा आम्ही केलेली नव्हती आत्तापर्यंत, तर ते देखील आम्ही पूजा करून घेणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणखीन औक्षणच चालू आहे. मॅडम ओवाळत आहेत. मुलांसाठी पण वाटत असेल नवीन की हे काय चाललंय, हे काय करत आहेत. परंतु काय सगळीकडेच आजकाल हे असं सेलिब्रेशन चालू आहे पहिल्या दिवसाचं शाळा भरवतानाचं. तर आम्ही पण यावर्षी ते अंमलात आणलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही आता झालेलं आहे औक्षण करून. आता सर्व मुलांना क्लासमध्ये बोलवलेलं आहे थोडं, म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी, कारण की बराच वेळ झालं मुलं उभा होती, बाहेर खेळतच होती, त्यामुळे त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी क्लासमध्ये बोलवलेलं आहे. त्यानंतर सर्व मुले क्लासमध्ये आलेली आहेत. बघा प्रत्येकजण आपल्या फुग्याच्याच नादी लागलेला आहे, कोणीही फुगा सोडण्याला तयार नाही. त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी सर्वांना बाहेर काढलेलं आहे नंतर आम्ही. आणि आता आम्ही या ठिकाणी ह्या साहित्याचं खेळाच्या वस्तूंचं आम्ही काय करणार आहोत, पूजन करून घेणार आहोत. तर अगोदर आम्ही घसरगुंडीचे मी आणि सर पूजा करत आहोत. कारण की कोणत्या वस्तूला आपल्याकडे आणल्यानंतर आपण भारतीय संस्कृतीमध्ये त्याची विधियुक्त पूजा करणे हे आहेच. हळदी कुंकू वगैरे साखर ठेवून फुले वाहून अगरबत्ती आम्ही या ठिकाणी प्रत्येक ह्याला ओवाळून घेत आहोत. आणि हार पण सरांनी आणलेले होते ते पण घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आभाळ पण आलेलं होतं, त्यामुळे वातावरण खूप छान वाटत होतं. त्यानंतर हा सीसॉ आहे, त्याचे देखील पूजा चालू आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि सर पूजा करत करत मॅडमना परत लेकरांना खवळत होते, काहीतरी बोलत होते. आणि मी पण लगेच सरांसोबत लगेच पूजा करून घेतलेली आहे.
त्यानंतर सरांनी लगेचच झोक्याची पण पूजा करून घेतलेली आहे. हे साहित्य तुम्हाला कसं वाटलं, खेळाच्या वस्तू, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमची शाळा पण कशी वाटली, आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत आणि आमची शाळा अशीच पुढे पुढे प्रगती करत जाओ, हीच म्हणजे मी अपेक्षा करते तुमच्याकडून. आणि तुमच्या सदिच्छा सदैव आमच्यासोबत असू देत. आणि आता या ठिकाणी आम्ही सीसॉचं देखील पूजन केलेलं आहे. त्यानंतर सर बाहेर चालले होते, मला काहीच कळत नव्हतं सर काय करतायत आता. त्यावेळेस मी म्हणलं काय चालू आहे, तर सर म्हणले की आता सर्व शाळेला मिळून सर्व शाळेवरूनच नारळ उतरून टाकतो, म्हणून सरांनी सर्व शाळेवर म्हणजे नारळ उतरला आणि फोडलेला आहे. त्यामुळं खूप मी हसलेले होते. आता या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही, मुलं बघत फुग्याच्याच नादी लागलेले आहेत. आता प्रत्येक मॅडमला या ठिकाणी आता काय केलेलं आहे, खेळ घेण्यासाठी सांगितलेलं आहे सरांनी. ह्या खेळाच्या वस्तू आहेत, पाहू शकताय तुम्ही. या आपल्या भागात भेटत नाहीत, तर ह्या आम्ही ऑनलाईन मागवलेल्या होत्या. आणि वस्तू येईपर्यंत खूप साऱ्या म्हणजे मनात प्रश्न पडलेले होते की या वस्तू येतात का नाहीत व्यवस्थित, आपल्यापर्यंत येईपर्यंत कशा येतात काय नाहीत. आता या ठिकाणी हा मुलगा बघताय तुम्ही, तो खूप रुसलेला होता आणि तो खूप रडत होता की मला नकोय शाळेत यायचं, मला नाही आवडत ही शाळा वगैरे असं. आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी असतंच मुलांचं, काही मुले उत्सुक असतात, आनंदात शाळेत येतात, तर काही मुले रडत रडत येतात. काही 2-4 दिवस रडतात आणि परत ते व्यवस्थित रुटीनला लागतात. परंतु त्यांना समजावणं, त्यांच्याशी व्यवस्थित गप्पा मारणं, त्यांना रमवणं हे खूप रिस्की असतं. खूपच मोठा टास्क असेल जो की मॅडम लोकांसाठी, परंतु तो निभावून सर्वजण घेतात. आणि व्यवस्थित त्या मुलाला कसं रमवायचं किंवा त्याला शाळेविषयी कशी आवड निर्माण करायची हे शिक्षकाला बरोबर माहीत असतं, कारण की शिक्षकामध्ये ते गुण असतातच. तुम्ही या ठिकाणी पाहताय बघा, तो मुलगा घसरगुंडीवरून घसरण्यासाठी पुढे मागे नको नको करतोय, कारण की त्याला भीती वाटत होती. परत नंतर मॅडमने त्याला खाली घेतलेला आहे घसरवून, तुम्ही पाहताय. आणि सर्वजण किती आनंदाने या ठिकाणी खेळ खेळताना दिसतायत, बघताय तुम्ही. सगळेजण आनंदात आहेत. आणि यावर्षीच आम्ही या खेळाच्या वस्तू देखील खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या पण विद्यार्थ्यांना याची उत्सुकता आहे, पाहू शकताय तुम्ही, खेळण्यासाठी. आता ह्यांचे खेळ चालू आहेत. त्यांना असं वाटत असेल की रोज असंच शाळेमध्ये फक्त खेळच झाले पाहिजेत. आणि या ठिकाणी ह्या मॅडम पण झोका खेळत घेत आहेत, देत आहेत, कारण की मुलांना, लहान मुलं असल्यामुळे त्यांना स्वतःला झोका घेता येत नाही ना, आणि पडण्याची भीती असते. त्यामुळे एक जण तिथं थांबावंच लागतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेळापाशी एक एक मॅडमला उभा केलेला आहे आणि त्यांना खेळ घेण्यासाठी सांगितलेलं आहे सरांनी. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खेळ चालू आहेत आणि व्यवस्थितपणे खेळतायत. मुलं पण खूप एन्जॉय करतायत. पहिला दिवस कसा साजरा म्हणजे कसा गेला ते कळलं पण नाही. आणि खूप छान वाटलं शाळेमध्ये सर्व मुलांना पाहून, आनंदी पाहून. फक्त 1-2च मुलं रडली, बाकी सर्व आनंदात होती. सर्वजण व्यवस्थित एन्जॉय केला. आम्हाला पण खूप खूप छान वाटलं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा कसा वाटला, आणि आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.